आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून काल आपला जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। स्टार्टअपपासून शेतकऱ्यांसाठी विविध योजना ज्या आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख जो आहे तो त्याचा काल करण्यात आल्याचा पाहायला मिळतं। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी सर आहेत। सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये। 73 पेजेसचा जवळपास काल जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि हा जाहीरनाम्यामध्ये विविध घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्यात। कसं बघता या जाहीरनाम्यात? हे एक अत्यंत तपशीलवार आणि 2047 पर्यंत विकसित भारत आपल्याला ज्या पद्धतीने उभा करायचा आहे त्याचा एक रोडमॅप मांडणारा दस्तावेज या संकल्पपत्राच्या माध्यमातून निर्माण झाला आहे। आणि याचं महत्त्व असं आहे की हे पक्षाचं संकल्पपत्र म्हणण्यापेक्षा हे जनतेचं संकल्पपत्र आहे। कारण आम्ही या संकल्पपत्राची तयारी करण्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या, त्याच्यासाठी सगळ्या अनेक प्रकारचे उपक्रम केले आणि देशभरातून आमच्याकडे जवळजवळ 15 लाखापेक्षा जास्त सूचना आल्या। 15 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या कल्पना सूचना नोंदवल्या आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यातून सगळं तयार करून हे संकल्पपत्र तयार केलं आहे। त्यामुळे हे संकल्पपत्र जनतेचं संकल्पपत्र आहे। आजपर्यंत जर आपण पाहिलं म्हणजे 2014मध्ये जी घोषणा झाली होती, 19मध्ये ज्या घोषणा झाल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या। नव्यानं जाहीरनामा जो आहे तो आता प्रसिद्ध झाला। मात्र शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत, विविध विकासात्मक योजना तर आहेतच। मात्र काल पंतप्रधान मोदींनी वन देश एक देश एक निवडणूक आणि समान नागरी कायद्याबाबतही सुतोवाच केल्याचं पाहिलं। हो, आणि दुसरं या दस्तावेजाचं वैशिष्ट्य असं की आम्ही 2014च्या निवडणुकीमध्ये ज्या जाहीरनाम्यामध्ये ज्या काही कल्पना मांडल्या होत्या, 2019च्या मांडल्या होत्या, त्याबद्दल गेल्या 10 वर्षात नेमकं काय झालं याचा सविस्तर आढावा आम्ही या दस्तावेजामध्ये घेतला आहे। आणि मला विश्वास आहे की आमच्याखेरीज आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाने अशा तऱ्हेचा आपला लेखाजोखा हा लोकांसमोर मांडलेला नाही। आम्ही तो मांडून लोकांसमोर जातो आणि समान नागरी कायद्याबद्दलची भूमिका आमची 1951 पासूनची आहे। अनेक कारणांमुळे अडचणींमुळे आजपर्यंत आपण ते करू शकलो नाही, पण समान नागरी कायदा लागू करणं ही आमची बांधिलकी आहे। समान नागरी कायदा लागू केल्याशिवाय संविधानामध्ये जे म्हटलेलं आहे त्याची पूर्तता होणार नाही आणि त्याचबरोबर समान नागरी कायद्याशिवाय महिलांना समान हक्क मिळणार नाहीत हा आमचा विश्वास आहे। आणि त्यामुळे समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू करण्याची कटिबद्धता वचनबद्धता आम्ही या संकल्पपत्रामध्ये मांडलेली आहे। आणि एका देशात एक निवडणूक, एक वन नेशन वन इलेक्शन ही एक निवडणूक सुधारण्याची भूमिका पंतप्रधानांनी मांडली आहे। त्याच्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या दिशेने आपल्याला कसं जाता येईल याचासुद्धा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.